नुकतीच मी केरळला जाऊन आले आणि तिकडून येताना आवर्जून एक गोष्ट आणली आहे, ती म्हणजे हे पुट्टूचं पात्र आहे. हे पुट्टू हा केरळमधला एक प्रमुख नाश्त्याचा प्रकार आहे, जो तांदळाच्या जाडसर पिठापासून बनवला जातो आणि त्या पुट्टू सोबत कडला करी खाल्ली जाते किंवा कुठली फिश करी वगैरे खाल्ली जाते. कडला म्हणजे जे चणे असतात, आपले हरभरा असतो, तर त्याची अशी उसळ केल्यासारखी असते, तर ते ह्या पुट्टू सोबत खाल्लं जातं. आणि मी तिथून ह्या पुट्टूचं पीठ देखील आणलेलं आहे, जे लाल तांदळापासून बनवलेलं आहे. साध्या आपल्या नेहमीच्या पांढऱ्या तांदळाचं देखील पीठ मिळतं आणि हे पीठ ऑनलाईन सुद्धा मिळतं, पण मी तिकडून घेऊन आलेली आहे. आणि आज पुट्टू आणि कडला करीचा बेत आहे, तर चला सुरू करूया. रात्रभर भिजत घातलेले हरभरे कुकरला लावून घ्यायचे. ओल्या वाटपासाठी धने, जिरे, खसखस, दालचिनी, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ घेतलंय. खोबरं खोवून घेतेय. थोडं खोबरं आपल्याला वाटपासाठी लागणार आहे आणि बऱ्यापैकी खोबरं पुट्टूमध्ये घालायला लागणार आहे. हरभरे व्यवस्थित शिजलेले आहेत. कोचीच्या मार्केटमध्ये पुट्टू यंत्र घेण्यासाठी म्हणून मी भरपूर फिरले. तेव्हा मला विचारल्यावर समजले की पूर्वी बांबूमध्ये पुट्टू बनवलं जायचं, म्हणजे बांबू जो पोकळ असतो तर त्याच्यामध्ये मिश्रण घालून वाफवलं जायचं. त्यानंतर असंच लाकडी यंत्र सुद्धा मिळायचं आणि आता ही स्टीलची मिळतात. स्टीलमध्येच एक असं छोटंसं होतं, जे कुकरची शिट्टी काढून त्याच्यावरती ते भांडं ठेवायचं आणि त्याच्यामध्ये पुट्टूचं मिश्रण घालून वाफवलं जातं. ते अगदी छोटंसं वाटी एवढं पुट्टू तयार होतं. पण मला हे असं दंडगोलाकारच हवं होतं, म्हणून मी शोधून आणलेलं आहे. हे असं निघतं. ह्याच्यामध्ये आतमध्ये पाणी भरायचं, साधारण अर्ध भांडं होईल एवढं पाणी भरायचं आणि हे गॅसवरती वगैरे ठेवायचं. आणि हे जे आहे तर हे असं वरचं निघतं झाकण. हे जी काठी, हे स्टिक आहे, तर ती असं पुट्टूचं मिश्रण वाफवून झाल्यानंतर ढकलण्यासाठी म्हणून आहे. आणि खाली ना छोटीशी चकती आहे, जशी शेवेची असते ना, तर तशी खाली चकती आहे वाफ जाण्यासाठी म्हणून. तर ह्याच्यामध्ये आपल्याला खोबरं, मग पुट्टूचं सारण, परत खोबरं, असं लेअर लावून हे झाकण बंद करायचं आणि मग हे आपल्याला पाण्याच्या वाफेवरती असं ठेवायचं असतं आणि मग साधारण एक 10 मिनिटांमध्ये पुट्टू तयार होतं. आता मी कोरडी सामुग्री जी आहे ती आधी वाटून घेतेय. धने, जिरे, खसखस, दालचिनी सगळं व्यवस्थित बारीक झालं की त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि थोडंसं खोबरं घालायचंय. ओलं खोबरं जर नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं भाजून घेतलं तरीही चालेल. अगदी बारीक वाटून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची. आता कच्चा कांदा वाटून घेतेय. याऐवजी तुम्ही परतलेला कांदा सुद्धा वाटू शकता किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे सगळं वाटू शकता. जितके दिवस मी आणि विक्रांत केरळमध्ये होतो, तर विक्रांत अप्पम आणि करी खायचा आणि मी इडियप्पम, स्ट्यू आणि कडला करी आणि पुट्टू खायचे. मला पुट्टू प्रचंड आवडलं होतं. मी दोन्ही प्रकारचं खाल्लं, लाल तांदळाचं पण खाल्लं आणि साधं जे पांढरं असतं ते सुद्धा खाल्लं. आपण जसं भात आमटी खातो तर त्याच प्रकारचं हे एक व्यंजन आहे आणि पोटभरीचं व्यंजन आहे, जे तुम्ही नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता किंवा जेवणातही खाऊ शकता असं आहे. आणि म्हणजे पुट्टू आणि कडला करीतनं कर्बोदकं आणि प्रथिनं भरपूर प्रमाणात आपल्या शरीराला मिळतात, त्यामुळे हा आहार खूपच भारी आहे. कोरड्या मसाल्यांबरोबरच आपला वाटलेला मसालाही तयार आहे. तेल घालून घेते. मोहरी घालते, कारळे थोडे,
थोडासा हिंग, थोडी कढीपत्त्याची पानं, थोडी हळद घालते आणि थोडंसं लाल तिखट. आता ह्याच्यात वाटप केलेला हा मसाला घालते. मातीच्या भांड्यात करत असल्यामुळं मी हा स्टीलचा चमचा जोरजोरात भांड्याला घासत नाहीये. ह्याऐवजी तुम्ही लाकडी चमचा सुद्धा वापरू शकता. केरळमध्ये जी कडला करी केली जाते तर प्रामुख्याने ते गरम मसाला घालतात आणि ताजे मसाले जे असतात म्हणजे त्यांना सहज उपलब्ध असतात मसाले, त्यामुळे ते लगेच घालतात कुटून. आपल्याला समजा उपलब्ध नसतील तर आपण गरम मसाल्याची पावडर घातली तरी सुद्धा चालते. आणि त्यात सुद्धा गरम मसाल्याने थोडीशी उग्र होऊ शकते ती उसळ जी असते ती, तर त्याच्याऐवजी आपण त्याच्यासोबतच थोडासा गोडा मसाला घातला किंवा थोडासा गुळ घातला तरी सुद्धा छान लागतं. तर मी साधारण आपल्याला जशी आवडेल त्या पद्धतीने करणार आहे. थोडासा गोडा मसाला आणि गुळ घालून करणार आहे मी आज. हा गरम मसाला आहे, हा गोडा मसाला आहे, थोडासा गुळ आहे आणि आणखीन एक गोष्ट ते घालतात ते म्हणजे काळ्या मिरीची पावडर, तर ती पण घेतलेली आहे मी. सगळे कोरडे मसाले घालून घेते. मसाला व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये हरभऱ्याच्या वरती वाफवताना जे पाणी असतं ते घालून घ्यायचं. याला छान उकळी येण्यासाठी झाकण ठेवून द्यायचं 5 मिनिटं. आता ह्यामध्ये हरभरे घालायचे. चवीनुसार मीठ घालून थोडा वेळ झाकून ठेवायचं. कडला करी तयार आहे. 1 वाटी पुट्टूचं पीठ घेते मी आणि त्यात 1 वाटीच पाणी घालून घेते. जेवढ्याच तेवढं पाणी घालून हे पुट्टूचं मिश्रण, खूप पण पाणी घालायचं नाहीये, हे एवढं एवढं असं होईल असं घालायचं पाणी आणि एक 10-15 मिनिटं असं झाकून ठेवून द्यायचं आपल्याला. हे पीठ भिजलेलं आहे आणि हे थोडंसं असं पाहिजे की पूर्ण खूप ओलं पण नाही पाहिजे, पण असं केल्यावरती त्याचा असा मुटका होतोय आणि फोडल्यानंतर लगेच फुटतंय. अशा प्रकारेच ते भिजवलं पाहिजे, म्हणजे जशी समुद्रावरची ओलसर झालेली वाळू असते ना तशा कन्सिस्टन्सीचं हे पीठ ठेवायचं असतं. थोडं नरम आहे पण लगेच फुटतं पण आहे. ही जी चक्की आहे थोडंसं तेल पाणी लावून ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात खाली थोडंसं ओलं खोबरं घालायचं. त्याच्यावरती हे पुट्टूचं पीठ घालायचं. त्याच्यावर पुन्हा ओलं खोबरं घालायचं. हे भांडं साधारण अर्ध भरेल एवढं पाणी घातलेलं आहे. त्याच्यावरती पुट्टू भरलेलं जे उभं भांडं आहे ते लावून घेते आणि साधारण एक 10 मिनिटं वाफवायला ठेवून द्यायचं. आपलं पुट्टू वाफवून तयार आहे. पाऊसही यायला लागलेला आहे आणि गरम गरम कडला करी आणि पुट्टू तयार आहे केरला स्टाईल. आता मी चव घेऊन बघते.
वा, कमाल कमाल झालेला आहे पुट्टू, क्या बात आहे.